विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना दिवाळीचा चिकन मसाला भेट बीव्हीजी कंपनीकडून पंढरपुरातील कर्मचाऱ्यांना ही भेट देण्यात आली आहे। बीव्हीजी कंपनी आउटसोर्सिंग विठ्ठल मंदिराला कर्मचारी पुरवते। चिकन मसाल्यामुळे मात्र विठ्ठल भक्त वारकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। विठ्ठल भक्त वारकरी संप्रदायात शाकाहार हा सर्वश्रेष्ठ हार मानला जातो। मांसाहार, मद्यपान अशा गोष्टींना वारकरी संप्रदाय विठ्ठल भक्तांमध्ये थारा नाही। अशातच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बीव्हीजी कंपनीकडून चिकन मसाला भेट देण्यात आली आहे। विठ्ठल मंदिरामध्ये बीव्हीजी कंपनीकडून आउटसोर्सिंग पद्धतीने सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी हे पुरवले जातात। याच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चिकन मसाला देण्यात आला। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सध्या वारकरी संप्रदायातून आता संताप व्यक्त केला जातोय। रामकृष्ण हरी। मंदिर समितीचे कर्मचारी आणि त्यांचे वेगवेगळे प्रताप, त्या संदर्भात नेमलेले एजन्सी, त्यांचे वेगवेगळे उद्योग हे काही पंढरपूरकरांसाठी आणि संप्रदायासाठी नवीन नाही। भाविकांना मारहाण करणं असेल, एकादशी दिवशी त्या ठिकाणी चपाती भाजी खाणं असेल, आणि काल घडलेला प्रकार तो म्हणजे दिवाळी निमित्त कर्मचाऱ्यांना जे काही अभक्ष भक्षणाच्या संदर्भात लागणारा जो काही मसाला आहे त्याचं वाटप असेल, या अनेक गोष्टी आहे की मंदिर समितीच्या संदर्भात नेमलेले एजन्सी असतील, त्या कर्मचारी असतील, कारखान्याचे कर्मचारी आणि मंदिर समितीचे कर्मचारी याच्यात काही फरक नाही असं त्यांच्या दृष्टिकोनात नाही। मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना, एजन्सीजना, त्या संदर्भातल्या सगळ्या लोकांना, सदस्यांना एक आचारसंहिता असली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका एक सर्वसामान्य वारकरी म्हणून आमची आहे। या आचारसंहिता लागत नसल्याचं कारण म्हणजे हे मंदिराचं सरकारीकरणाचा दुष्परिणाम आहे। अशा पद्धतीची आचारसंहिता जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीची अपेक्षा चांगली करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे। त्याच्यामुळे वारकरी म्हणून आमची अपेक्षा आहे मंदिराच्या संदर्भात जेवढे काही लोक आहेत त्यांच्यासाठी एक आचारसंहिता बनवणं आवश्यक आहे। आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। अभिराज, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, हा खूप धक्कादायक प्रकार आहे। बीव्हीजी ही एक आंतरराष्ट्रीय कंपनी आहे आणि मंदिर समितीचा ठेका मिळाल्यापासून वारंवार वारकऱ्यांना मारहाण करणं असेल, वारकऱ्यांकडून पैसे घेऊन मंदिर दर्शनाला सोडणं असेल, किंवा आता दिवाळीमध्ये जे किट वाटप करण्यात आलं कर्मचाऱ्यांना त्यामध्ये चक्क चिकन मसाल्याचे पॅकेट या ठिकाणी त्यांनी वितरित केलेले आहेत। यामुळे वारकरी संप्रदायामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। जो देव हा शाकाहारी संप्रदाय शाकाहारी तत्वाचा वापर करतो, त्याच देवाच्या मंदिरातील कर्मचाऱ्यांना या ठिकाणी चक्क चिकन मसाल्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। त्यामुळे बीव्हीजी कंपनी विरोधात काय पाऊल उचललं जाणार आहे? नक्कीच आपण याबाबत मंदिर समितीचे सहअध्यक्ष हबप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी बोललेलो आहे। त्यांनी देखील याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे आणि कंपनीला आपण कारणे दाखवा नोटीस काढणार असल्याचं या ठिकाणी आपल्याला गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलेलं आहे। नीलम जी, धन्यवाद अभिराज आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।